तर राज्यात महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे। मराठवाड्यातील 5 महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे। तर मराठवाड्यात 392 जागांसाठी निवडणूक होतीये। मराठवाड्यातील महानगरपालिकांमध्ये कुणाचं पारडं जड, पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। जवळपास 5 महापालिकांसाठी यावेळी मतदान होणार आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणीत निवडणूक होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, मराठवाड्यातील जवळपास 5 महानगरपालिकांसाठी निवडणूक होते। छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर या ठिकाणी आता निवडणुका लागलेल्या आहेत। अत्यंत चुरशीच्या या निवडणुका होणार आहेत। एक महिना आहे, जवळपास हालचालींना वेग आलेला आहे, घडामोडी वाढणार आहेत, अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। रुबीना, अगदी खरं आहे आणि तुम्ही म्हणताय तसं 5 महापालिकेच्या निवडणुका आहे आणि छत्रपती संभाजीनगरपासून आपण सुरुवात करूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये खरं तर शिवसेनेची एखादी सत्ता होती, मात्र ज्यानंतर पक्षाचं विभाजन झालं त्यानंतर आता शिवसेनेत फूट पडलेली आहे। त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना हे आपल्याला समीकरण दिसणारच आहे। मात्र या मधल्या काळामध्ये भाजपही स्ट्रॉंग झालेलं आहे, त्यामुळे भाजपही कुठंतरी या सगळ्या शर्यतीमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एक गोष्ट संभाजीनगरमध्ये विसरून चालणार नाही, ती म्हणजे MIM फॅक्टर। MIM गेल्या निवडणुकीत म्हणजे 2015 मध्ये जी निवडणूक झाली होती त्यावेळेस 26 जागांवर जिंकलं होतं आणि MIMचा सध्याचा दावा आहे की यावेळेस महापालिकेतला सगळ्यात मोठा पक्ष ते असतील। त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना, भाजपची आघाडी असली तरी सुद्धा या तिन्ही पक्षांना MIMला टक्कर द्यावी लागेल, जोरदार टक्कर द्यावी लागेल आणि त्यावरच संभाजीनगर महापालिकेचं गणित अवलंबून असणार आहे। कोणाचा झेंडा फडकणार हे अवलंबून असणार आहे। दुसऱ्या ज्या मी 4 महापालिका सांगतो ते या 4ही महापालिकेच्या ठिकाणी आता काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली। आता काँग्रेस कसं, मी तुम्हाला उदाहरण देतोय, जालना पहिल्यांदा महापालिका निवडणूक होती, तिथं नगर परिषद होती, मात्र तिथे काँग्रेसचे सगळ्यात जास्त नगरसेवक नगर परिषद होते। मात्र आता कैलाश गोरंट्याल ज्यांनी एक हाती सत्ता निवडून आली होती, कैलाश गोरंट्याल भाजपमध्ये आलेले आहे। त्यामुळं आता कैलाश गोरंट्याल भाजपवासी झाल्यामुळं तिथं काँग्रेस गेल्या वेळेस जी कामगिरी केली होती ती करून दाखवणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरा जर आपण विचार करूया नांदेडचा, नांदेडमध्ये गेल्या वेळेस एक हाती सत्ता अशोकराव चव्हाण त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी आणली होती 72 जागांवर विजय त्यांनी मिळवला होता। मात्र आता अशोक चव्हाण सुद्धा भाजपमध्ये आलेले आहे। त्यामुळं काँग्रेस ही कामगिरी तिथं करू शकणार का किंवा आता ही सगळी कामगिरी भाजप करेल हा प्रश्न आहे। त्यामुळे तिथं सुद्धा काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। परभणीचा विचार करूया, परभणीमध्ये सुरेश वरपुडकर यांनी काँग्रेसच्या सगळ्यात जास्त जागा तिथं जिंकून आल्या होत्या आणि विजय मिळवला होता। मात्र सुरेश वरपुडकर सुद्धा आता भाजपमध्ये आलेले आहे। त्यामुळे तिथं सुद्धा सगळे जवळपास नेते भाजपमय झाले आहेत। त्यामुळे तिथं काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे असं सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जालना झालं, परभणी झालं, नांदेड झालं आणि तर राहिला प्रश्न लातूरचा। लातूरमध्ये गेल्या वेळेस अगदी चुरशीची लढत झाली होती। भाजपनं 36 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसला 33 जागा जिंकल्या होत्या। त्यामुळे भाजपनं सुरुवातीला सत्ता स्थापन केली होती, मात्र त्यानंतर काँग्रेसनं भाजपचे 2 नगरसेवक फोडले होते आणि पुन्हा सत्तेत आलं होतं। त्यामुळे काँग्रेसनं तीही जागा कायम राखली होती। आता या निवडणुकीत भाजप ती जागा पुन्हा काँग्रेसकडनं जिंकू शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळं एकूण 5 महानगरपालिकांपैकी 4 ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती, मात्र आता त्या ठिकाणचे सगळे वरिष्ठ नेते हे भाजपवासी झाले आहे, भाजपमय झाले आहे। तिथल्या बऱ्यापैकी स्थानिक नगरसेवक भाजपमय झाले आहे। त्यामुळं भाजपची कामगिरी उंचावेल असं काहीच चित्र दिसतंय आणि ज्या 4 महापालिका काँग्रेसनं जिंकल्या होत्या तिथं कुठंतरी त्यांची सत्ता जाईल असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय मराठवाड्यातील 5 महानगरपालिका निवडणुकाची घोषणा करण्यात आली। मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे।